27 जुलाई को 11 बजे से शाम को 4-5 बजे तक लोक अदालत का आयोजन किया हुआ है उल्लासनगर कोर्ट में। तो मोटर व्हीकल एक्ट के तहत जो लोगों के ऊपर केसेस है, वो अगर उसमें हाजिर रह के फाइन भरना चाहते हैं तो उनको कोर्ट कुछ सहूलत देने वाले हैं, 30% हो या 40% हो। तो मैं आपके माध्यम से सबको आह्वान करूंगा कि ज़्यादा से ज़्यादा लोग जो है, हमारा ट्रैफिक ऑफिस है 1 नंबर का, वहाँ पर आके अपनी जो केस है वो बताए और हम वो पूरा मैटर तैयार करके कोर्ट में पेश करेंगे। 27 तारीख को जाके वो क्लियर हो जाएगा। आपल्या संपूर्ण राज्यामध्ये 27 जुलैला लोक अदालत घेण्यात येणार आहे। आपल्या उल्हासनगर कोर्टामध्ये पण 27 तारखेला त्या बाबतीत केसेस घेणार आहेत कोर्टात। मी त्या बाबतीत सुद्धा सर्व नागरिकांना आवाहन करीन की ज्यांना लोक अदालतच्या माध्यमातून नोटीस आल्या असतील वाहतूक विभागाच्या चलनाबाबत, तर त्यांना माननीय न्यायालय जे आहे काही प्रमाणात सवलत देणार आहे। समजा 1000 रुपये फाईन असेल तर 200-300 रुपये सवलत देणार आहे, असं कोणी कळवलेलं आहे। तर जास्तीत जास्त लोकांनी ते फाईन भरून घ्यायचं आहे। आपल्याकडं एक वाहन चालक आहेत, त्यांना मोबाईलवर बोलताना जवळजवळ 40,000 रुपये फाईन आलेला आहे। तर अशा लोकांनी जर तिथं जाऊन आपल्या तडजोड शुल्क भरली तर त्यांना त्याच्यात काही बऱ्यापैकी प्रमाणात त्यांना सवलत भेटू शकते। तसेच जे रिक्षा चालक आहेत किंवा टू व्हीलरवाले असतील, त्यांनी सुद्धा या लोक अदालतचा उपयोग करून घ्यावा आणि आपलं जे फाईन आहे ते कमी करून भरून घ्यावं। तर हे लोक अदालतसाठी लोकांनी जे फाईन भरत आहे ती सुविधा कुठे नेमकं केल्यासाठी लोक अदालत नेमकं कुठे भरवण्यात येणार? आपल्या कोर्टात, आपलं जे उल्हासनगर कोर्ट आहे त्या ठिकाणी ते भरवण्यात येणार आहे। सर्व नागरिकांनी पहिले आमच्या ऑफिसला यायचं आहे। आमच्याकडे जर केस असेल आम्ही ते चेक करू किती फाईन आहे आणि मग ते आम्ही तिथं पाठवणार कोर्टात। तर पहिले नागरिकांनी कृपा करून आमच्याकडे यावं आणि नंतर मग आम्ही त्यांना पुढची प्रोसिजर सांगू। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।